टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काय तुमची मागणी राहील सरकारकडे? आमचं 4 एकर मका लावलेला होता आम्ही, त्याला खत पाणी सर्व खर्च आमचा झालेला आहे। पूर्ण पैसे आमच्या हातातले निघून गेले। आता आमचं उत्पन्न पाहण्याची आम्ही अपेक्षा होती, पण आता ऐन वेळेस तोंडातला गाळ परमेश्वराने काढून घेतला। तरी सरकारने आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात मदत द्यावी ही आम्ही गव्हर्नमेंटला विनंती करतोय। पंचनामे करून तुम्हाला काय मदतीची काय अपेक्षा? पंचनाम्यांना सुरुवात झाली का? पंचनाम्याला अजून सुरुवात झाली नाही, फक्त प्रांत शेतात पाहून गेले। आज त्यांनी सांगितलं पोलीस पाटीलला की तुम्ही नावं लिहून घ्या शेतकऱ्यांचे, पण त्यांनी मदतीचे असून आश्वासन काही दिलेलं नाही आम्हाला। का काय किमान काय एकरी काय मदतीची एक शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता गव्हर्नमेंट का त्यांच्या निकषावर एकदम कमीत कमी देतं, पण गव्हर्नमेंटने जास्तीत जास्त 25,000 रुपये हेक्टरी मदत द्यायला पाहिजे। कमीत कमी 25,000 तरी पाहिजे। तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तुमच्या परिसरात कोणत्या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे? काय परिस्थिती काय आहे? कशा प्रकारे नुकसान झालं? माझ्या परिसरात आज जवळजवळ 90% तरी मक्याचा पेरा असल्यामुळे आणि जवळजवळ 80% मका पूर्ण भुसपाट झालेला आहे। आज शेतकरीचा एकदम म्हणजे तोंडात आलेला घास हा निसर्गाने हिरवून घेतला आहे। आणि तरी सरकार मायबाप सरकारने आमच्या शेतकऱ्यांकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आणि आमचे पंचनामे करून आम्हाला लवकरात लवकर मोठीत मोठी नुकसान भरपाई देऊन हेक्टरी कमीत कमी 20 ते 25,000 रुपये तरी आम्हाला भरपाई देण्यात यावी ही मायबाप सरकारला विनंती आहे। कशा प्रकारचं अतिवृष्टी होती, वादळ होतं, कशा प्रकारे नुकसान झालं? आमच्या भागात जवळजवळ 20 ते 25 दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे आम्ही पावसाची वाटच बघत असल्या कारणाने 15 ऑगस्ट व 16 ऑगस्ट या 2 दिवसात खूप अतिवृष्टी आणि वारा वादळ झाल्यामुळे त्यावेळी आमच्या शेतात मक्याचं आणि कपाशी या पिकाचं भरपूर म्हणजे जवळजवळ आज 90% कपाशी आणि मका झोपून गेलेला आहे। शेतकऱ्याच्या हातात आज काहीच नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।